सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. साप्ताहिक बोधिसत्व वंदना व बोधिसत्व वंदना न्यूज चॅनल यामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी प्राध्यापक अरुण दशरथ दळवी. या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो की आजच्या जमान्यामध्ये, समतेच्या जमान्यामध्ये किंवा या ठिकाणी लोकशाहीच्या या प्रशासन व्यवस्थेमध्ये जर आपण पाहिलं तर गेल्या 30 वर्षाची जर आपण भारताची परिस्थिती पाहिली तर 30 वर्षात अशी वेळ आलेली नाही की ज्या एकाच वेळेला नगर परिषदा आहेत, महानगर परिषद आहेत, या सर्वांच्या निवडणुका एकाच वेळेला आलेल्या आहेत. या सगळ्यात महत्त्वाची भूमिका राज्य निवडणूक आयोगाची आहे. राज्य निवडणूक आयोग आहे, याला अशा प्रकारची परिस्थिती आजपर्यंत आलेली नाही. कारण का, ह्या सर्व निवडणुका शासकीय नियमानुसार एकाच वेळेला त्या घेणे हे त्यांच्यासाठी अग्निदेवी आहे. एक तर त्यांना यशस्वी होतात का नाही ही त्यांना सुद्धा खात्री नाही. आज असं या प्रशासकीय वातावरण निर्मिती आहे. दुसरा वर्ग जो आहे तो म्हणजे सर्वसाधारण भारतीय लोक, नागरिक. तर नागरिकांना सुद्धा ही एक महत्त्वाची भूमिका आहे त्यांची. म्हणजे गरीब वर्ग आहे की ज्यांना काही कळत नाही, अशांना या निवडणुका म्हणजे एक समस्या आहे. कारण का की अशा प्रकारच्या निवडणुका त्यांना आलेल्या नाहीत. मग या निवडणुकाच्या मधून काय होईल आणि काय नाही, कारण का अशा प्रकारच्या निवडणुका अद्यापर्यंत झालेल्या नाहीत. एकाच वेळेला 30 वर्षामध्ये एकाच वेळेला सगळ्या आहेत. महानगरपालिका आहेत, नगर परिषद आहेत, आणि विविध कार्यकारी सोसायटी वगैरे ज्या स्वराज्य स्थानिक संस्था आहेत त्या सर्वांच्या निवडणुका या कालावधीमध्ये आहेत. आणि म्हणून सर्वसामान्य लोकांना सुद्धा एक प्रकारची यावेळेस एक भयभीतीचं वातावरण आहे असं म्हणलं तरी चालेल. या निवडणुकीच्या संदर्भात तिसरा एक वर्ग असा आहे की तो कार्यकर्ता असतो आणि उमेदवार वर्ग. कार्यकर्ता आणि उमेदवारांची मात्र या ठिकाणी परिचय आहे. उमेदवार जे आहेत हे फुले आंबेडकरी चळवळी म्हणा किंवा आणखीन इथं सर्वच, आपण तिसरा वर्ग जो या ठिकाणी विचारात घेतलेला आहे तो म्हणजे प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये भाग घेणारा कार्यकर्ता आणि त्याला मदत करणारे कार्यकर्ते. यामध्ये निवडणूक आली का काही कार्यकर्ते या निवडणुकीमध्ये सहभाग होतात, पण काही कार्यकर्त्यासाठी निवडणुकीच्या अगोदरपासून तयारी करत असतात. आणि उमेदवारांचा तर प्रश्नच नाही. उमेदवारांचा प्रश्न नाही, त्यांच्या कार्यकर्त्याचा प्रश्न नाही. कारण का, या 30 वर्षातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती ही एक बदल आहे. आणि या बदलाचा परिणाम सर्वसामान्य कार्यकर्ता आणि उभा राहिलेला उमेदवार कार्यकर्ता यांची सुद्धा मोठी परीक्षेची वेळ आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. आपण ही परिस्थिती आपण प्रत्यक्ष फील्डमध्ये जाऊन काय परिस्थिती आहे ती पाहूया आणि त्यानंतर तुम्ही आपली मतं बनण्याचा प्रयत्न करा. आज दिनांक 6 जानेवारी 2026 आणि या दिवशी आपण या ठिकाणी विश्रांतवाडीमधील भीमनगर या ठिकाणी उभा आहोत. उभा राहण्याचं कारण असं आहे, आणि हा आपल्याला एक समुदाय दिसत आहे. या समुदायामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, सर्व आहेत. हा या ठिकाणी आत्ता या ठिकाणी प्रदेश BSP महाराष्ट्राचे ते या ठिकाणी येणार आहेत, डोंगरे सर. आणि या डोंगरे सरांच्या स्वागताच्या दृष्टिकोनातून ॲडव्होकेट डोंगरे सर यांच्या स्वागतासाठी ही तयारी चाललेली आहे. लवकरच हे येतील आणि आपण आता त्यांचं आगमन पाहत आहोत. आणि BSPच्या दृष्टिकोनातून देशपातळीवरती काय हालचाली चाललेल्या आहेत त्यांना विचारणार आहोत. त्यांच्याकडून या चळवळीच्या दृष्टिकोनातून आणि प्रामुख्याने निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपण काय हालचाली आहेत, इंटरकरंट किंवा पाईपलाईनमधले करंट काय आहेत हे आपण पाहणार आहोत. जय भीम. हां, काय आपलं नाव काय आहे? मी शिवाजी वाघमारे. माझी पत्नी सुरेखा वाघमारे. ही प्रभाग क्रमांक 1 या 1 हे बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार आहे. आणि लोकवर्गणीतून आज आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. इतका चांगला सपोर्ट मिळतोय की मी जय भीम सर्वांना. माझं नाव सुरेखा शिवाजी वाघमारे. होय, मी प्रभाग क्रमांक 1 कळस धानोरी या मतदारसंघातून उभी आहे. बरं, आपण जे या निवडणुकीला उभे आहात
यात काय तुमचा उद्देश आहे, काय तुम्हाला करायचं आहे पुढं, काय तुमचं ध्येय काय आहे? उद्देश असा आहे की आतापर्यंत जेवढे काही नगरसेवक झाले तर त्यांनी म्हणजे मला नाही वाटत की काही सामाजिक सुधारणेची किंवा प्रभागाला जी काही सुधारणा करायची असेल ती कामं केलेली आहेत. तर मग आपण दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा आम्ही असं ठरवलं की आपणच धाडस करावं. खरं तर निवडणूक ही या म्हणजे सत्ताधाऱ्यांनी खूप म्हणजे अवघड आणि खूप महाग करून ठेवलेली आहे की गरिबांनी निवडणूक लढायचीच नाही अशी परिस्थिती आहे. बहुजन समाज पार्टी. काय तुमचं चिन्ह काय आहे? आमचं चिन्ह हत्ती हे आहे, जे की बाबासाहेबांनी जेव्हा निवडणूक लढवली होती तर ती निवडणूक हत्ती या चिन्हावर लढवली होती आणि आमचं सौभाग्य आहे की आम्हाला त्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचं भाग्य प्राप्त झालेलं आहे. बरं, हा जो प्रभाग आहे, प्रभाग नंबर 1, ह्याची सीमारेषा सांगू शकाल का तुम्ही? सीमारेषा खूप म्हणजे मोठी आहे. 92,000चा प्रभाग आहे आणि खूपच मोठा प्रभाग आहे. म्हणजे जवळपास बोपखेलपासून ते पार कळस आणि इकडे पार खंडोबा माळ असं म्हणजे इकडे फादर मायकल सोसायटी असा हा खूप मोठा प्रभाग आहे. हा जो प्रभाग नंबर 1 आहे तो काय राखीव वगैरे काय आहे का? हो, राखीव आहे. महिला एसी महिला राखीव आहे. एसी महिला राखीव आहेत. बर, मग तुम्हाला निश्चित खात्री आहे तर तुम्हाला कितीनं लीड काल? म्हणजे मला खात्री आहे म्हणूनच मी ह्याच्या अगोदर तर आम्ही मीटिंग घेऊन ठरवलं की बघितलं की प्रतिसाद लोकांचा किती आहे आणि खूप चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळेच आम्ही याच्यामध्ये उतरलेलो आहे आणि आम्हाला माहिती आहे की खूप छान मतांनी मी लीड घेऊ शकते. निवडणूक म्हणले की पैसा खूप लागतो, तर आता ह्या पैशाची फंडिंगची काय तुम्ही व्यवस्था केलेली आहे का? काय सांगाल त्याबद्दल? सर्वांचा हा गैरसमज आहे की निवडणूक म्हटलं की पैसाच लागतो म्हणून. नुसता पैसा असून उपयोग नाही, तर लोकांचं मत हे खूप गरजेचं आहे. मतदान असल्याशिवाय तुम्ही निवडणूक जिंकू शकत नाही आणि हा गैरसमज आपल्या लोकांमध्ये खूप पसरवला आहे की पैशाशिवाय निवडणूक लढता येत नाही. पण माझ्या प्रभागामधून मला माझ्या सर्व बांधवांनी, सर्व बहिणींनी, सर्वांनी मिळून मला पैशाची आर्थिक मदत केलेली आहे, काही यंत्रणा देऊ केलेली आहे आणि याच्यामधून आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. पैशाची म्हणजे ह्याच्या निवडणूक म्हणजे पैसा नाही, हां, निवडणूक म्हणजे पैसा पाहिजेच असं नाही. मग तुम्ही काय कार्य केले ह्याच्या अगोदर? काय सांगाल, कार्य काय काय केली? कार्य म्हणजे पैशाअभावी तर मी बाकीचे काही हे नाही, पण महिला बचत गट म्हणा किंवा लोकांच्या काही बाकीच्या समस्या म्हणा याच्यामध्ये मी कार्यरत असते नेहमी. आणि इथून पुढं ज्या काही गोष्टींना पैसे लागणार आहेत विकासासाठी, तर ते कामं मला आपल्याला सत्ता असल्याशिवाय करता येत नाही, कारण आपल्याकडं तेवढा पैसा नाही की आपण तेवढे साधन सामग्री उपलब्ध करून देऊ शकतो. तर आपण खूपच चांगली मुलाखत दिलेली आहे. भीम जय बुद्ध जय भारत. या ठिकाणी हे सुनील डोंगरे सर या ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणी त्यांची उमेदवार आहे आणि त्यांची भेट होत आहे. या ठिकाणी उमेदवारांचे आणि सहयोगी हे चाललेले आहेत. ते चला, या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आता हे चाललेले आहेत. पुढं BSPचा नारा या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी सुनील डोंगरे सरांचं या ठिकाणी औक्षण ज्याला म्हणतो आपण, टिळा राऊंड उमेदवारांच्या तर्फे होत आहे. या ठिकाणी उमेदवार आहेत ज्यांना साखर आता दिलेली आहे. हे सुनील डोंगरे सर आहेत, हे आता साखर खात आहेत. ते बीएसपी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी. बीएसपी क्या करेगी? समता का संघर्ष करेगी. सुरेखाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. और सुरेखाताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. बीएसपी के वास्ते खाली कर दो रास्ते. और बीएसपी के वास्ते खाली कर दो रास्ते. और वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. और वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. चढ़गुंडों के छाती पर बटन दबाओ हाथी पर. चढ़गुंडों के छाती पर बटन दबाओ हाथी पर. और वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, नहीं चलेगा. और वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा,
और बीएसपी के 3 कप्तान और बीएसपी के 3 कप्तान और बीएसपी आई है और बीएसपी या ठिकाणी या भीमनगरच्या विहारामध्ये आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्यात मग झालेलं आहे. विहारामध्ये ते हार फूल या ठिकाणी कर्या डोंगरे सर हे धम्मक्रांती बुद्ध विहार आहे आणि या विहारात सुनील डोंगरे सरांच्याकडून या ठिकाणी झालेलं आहे आणि हे कार्यकर्ते धम्मक्रांती विहारामधील हे कार्यकर्ते अशा प्रकारचा हे विहार आहे आणि या विहारातील हे सगळे कार्यकर्ते. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. या देशामध्ये माणसाला माणूसपण देणारी चळवळ ज्या फुले शाहू आंबेडकरांनी चालवली तीच चळवळ बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेब आणि सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहनकुमारी मायावतीजींनी या देशामध्ये पूर्णत्वास आणली. बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सामाजिक परिवर्तनाच्या महानायिका परमादरणीय बहनकुमारी मायावतीजी या देशामध्ये या परिवर्तनवादी चळवळीच्या प्रमुख नेत्या मार्गदर्शक म्हणून या देशामध्ये काम करतायत. त्याचबरोबर या देशामध्ये आदरणीय आकाश आनंद साहेब मुख्य राष्ट्रीय कोऑर्डिनेटर हे देखील काम करतायत. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय कोऑर्डिनेटर तथा खासदार राजाराम साहेब ते महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम करतायत. आणि या महाराष्ट्रामध्ये 22 कोटी लोकांचं प्रतिनिधित्व या महाराष्ट्राच्या जर आदरणीय बहनकुमारी मायावतीजींनी कोणाच्या हातात दिलेलं आहे ते एक न विकाऊ स्वाभिमानी नेत्याच्या हातात दिलेलं आहे आणि ते नेते म्हणजे आदरणीय डोंगरे साहेब ते या ठिकाणी आलेले. आज या ठिकाणी बाबासाहेबांचा स्वाभिमानाचं आत्मसन्मानाचं प्रतीक असलेला निळा झेंडा घेऊन बाबासाहेब ज्या हत्ती चिन्हावरती स्वतः निवडणूक लढले ते हत्ती चिन्ह घेऊन तुमची आणि माझी भगिनी सुरेखा या ठिकाणी उभी आहे निवडणुकीला. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली ही आपली मुलगी हिच्या प्रचारासाठी माननीय डोंगरे साहेब आज नागपूरवरून या ठिकाणी आलेले. मी या ठिकाणी माननीय डोंगरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं बहुमूल्य असं मार्गदर्शन या ठिकाणी ठेवावं. जय भीम. बहुजन समाज में जन्मे सभी संत गुरु महात्मा इन्हें सर्वप्रथम मैं अभिवादन करता हूं. आपकी हमारी नेता इस देश के सबसे बड़े सूबे उत्तर प्रदेश की 4 बार मुख्यमंत्री रही बहन कुमारी मायावती जी को अपना आदर्श नेता मानते हुए उनके बताए हुए रास्ते पर चलने का दृढ़ संकल्प करता हूँ. आज आपके हमारे बीच में महाराष्ट्र प्रदेश के सचिव सम्माननीय दादाराव उइके साहब, महाराष्ट्र प्रदेश के दूसरे हमारे सेक्रेटरी एवं इस एरिया के इंचार्ज सम्माननीय किरण आलाट जी, इस जिला के अध्यक्ष सम्माननीय अशोक गायकवाड़ साहब, सम्माननीय डावकर जी, सम्माननीय हमारे मित्र प्रवीण वाकोड़े जी, वाघमारे जी, अडागड़े साहब, कस्बे जी, बाड़ा साहेब और जिनके प्रचार के लिए जिन्हें चुनकर देने के लिए और जिनके संदर्भ में आप लोगों को लगता है कि ये महिला, ये ताई, ये भगिनी महानगर पालिका में जाकर आपके और हमारे प्रॉब्लम्स को, आपकी हमारी समस्याओं को सॉल्व करेगी, ऐसी हमारे ताई वाघमारे ताई, मैं समझता हूँ कि बहुत ही छोटे से परिवार में जिन्होंने जन्म लिया और बहुत सारी अच्छी प्रतिभाओं की वो धनी हैं, दोनों मियाँ मिस्टर. मैं बार बार उनको सुनते रहा. अभी अभी जो आपने गाना सुना इसी में इनका पूरा जाहिरनामा है कि मैं क्या करना चाहती हूँ. और ये गाना भी उन्होंने खुद ही गाया, ये गाना भी उन्होंने खुद बनाया और खुद गाया. तो साथियों, मैं बहुत ज़्यादा आप लोगों का समय नहीं लूँगा क्योंकि इलेक्शन का समय आप लोगों को प्रचार के लिए भी निकलना है.
बस इतनी बात कहूंगा कि इस देश के अंदर डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने आपको हमें राजा बनने का अधिकार दिया, और राजा बनने का अधिकार देने के लिए डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जी ने अथक प्रयासों से मनुवादियों के साथ लड़ झगड़ कर एक वोट का अधिकार आप लोगों को दिया, जिसके सहारे आज अंबानी अदानी के सामने या जिनके पास इस देश की सबसे बड़ी सत्ता है, प्रॉपर्टीज है, मीडिया पावर है, मसल पावर है, ऐसे बड़े बड़े लोगों के सामने हमारी भगिनी आज खड़ी होने का साहस कर रही हैं। ये इसका श्रेय यदि किसी को जाता है डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर। मैं आपको पूछना चाहता हूं, अभी अभी जब नागपुर से निकला, आते आते जब मुंबई होकर जब हम लोग आए और जब आपके पूना में हमने अपनी गाड़ी का रुख मोड़ा और जहाँ ठहरे आया कि एक भगवा झंडा, ये कोई पीला झंडा, बीच में नीला झंडा है। बाबा साहब ने कभी विचारों के साथ संधि नहीं की, एडजस्टमेंट नहीं किया। आज हम बुद्ध विहार के सामने खड़े हैं, बाबा साहब हार गए, कभी नहीं जीते, लेकिन उन्होंने संघर्ष किया सच्चाई के लिए, सत्य के लिए। उन्होंने कभी हार नहीं मानी। हमारे जो लोग एडजस्टमेंट करते ना, नाम बाबा का लेते, काम गांधी का करते, नाम बाबा का लेते, काम भगवे का करते, नाम बाबा का लेते, काम अजित पवार और शरद पवार का करते। ऐसा काम बाबा साहब ने नहीं किया। उन्होंने तो एक ऐसी कौम पैदा की कि जो स्वाभिमानी हो, खुद के पैरों के ऊपर चले। अरे हारते हार जाए लेकिन किसी के साथ एडजस्टमेंट ना करे। हमें बाबा साहब ने नीला झंडा और हाथी निशान दिया है, यह हमारे स्वाभिमान का प्रतीक है साथियों। ये स्वाभिमान आपने कभी बेचना नहीं चाहिए। मैं आते आते देख रहा था कि बहुत सारी गाड़ियों के ऊपर नीला झंडा, उसमें चक्र है, पता नहीं चल रहा है। बाबा साहब तो रिपब्लिकन पार्टी को कांग्रेस का सही विपक्ष पार्टी बनाने के लिए उस समय आरपीआई की स्थापना की थी। आज मुझे पूरे देश के अंदर बताइए, चलो महाराष्ट्र के अंदर इलेक्शन चल रहा है, किसकी युति है? सबकी आपस में युति है। समझ भी नहीं आता कौन किसके खिलाफ लड़ रहा है। मुझे कोल्हापुर में मालूम पड़ा कि कांग्रेस और बीजेपी की युति हो गई। कांग्रेस और बीजेपी की युति, आप बताइए। हमको दिखाने के लिए अलग अलग विचारधाराएं बताते हैं, ये अलग वो अलग। इधर सारे लोग आपस में मिलकर लड़ रहे हैं। अजित पवार, शरद पवार आपस में अलग हो गए थे, आज वो युति के साथ लड़ रहे हैं। मालूम है आप लोगों को? आप ही के यहाँ पर बीजेपी के साथ शिवसेना अलग, शिवसेना के साथ मनसे अलग, दोनों राष्ट्रवादी एक साथ। क्या युति हो रही है? और इन सारी युतियों के साथ एक एक नीला झंडा। बीजेपी के साथ नीला झंडा, कांग्रेस के साथ नीला झंडा, शिवसेना के साथ नीला झंडा, राष्ट्रवादी के साथ नीला झंडा। और सारे आंबेडकरवादियों ने अपना अपना खुद को बेचने के लिए एक एक नीला झंडा उनके घर में गिरवी रखा। हमने धन्यवाद अदा करना चाहिए मान्यवर कांशीराम साहब और परम आदरणीय बहन जी का, जिन्होंने बाबा साहब का नीला झंडा, बाबा साहब का नीला निशान और हाथी वाले छाप वाला निशान अभी तक बिकने नहीं दिया। आज पूरे महाराष्ट्र के अंदर केवल अकेला खड़ा है, पूरे महाराष्ट्र के अंदर अकेला खड़ा है। चाहे हार जाए, हम एडजस्टमेंट नहीं करेंगे, हम बाबा की औलाद है। जब बाबा साहब ने एडजस्टमेंट नहीं किया, गांधी के साथ भी एडजस्टमेंट नहीं किया, तो बाबा साहब के पोते, बाबा साहब के बाकी लोग क्या कर रहे हैं आप लोग जानते हो। बाबा साहब का सच्चा अनुयायी मान्यवर कांशीराम साहब, परम आदरणीय बहन जी कभी ये नहीं करेगी। आज मैं आपको बताना चाहता हूँ, इतने अलग अलग चीजों के बावजूद, इतनी प्रॉब्लम्स के बावजूद आज हमारी ताई यहाँ पर आपके सामने खड़ी है, आपको कह रही है कि यदि बाबा की सच्ची औलाद हो तो बाबा के नीले झंडे और हाथी निशान के साथ चलो और भाई को चुन के दो। आपकी हर समस्या महानगर पालिका में वो दूर करेगी, आपके साथ कंधे से कंधा मिलाकर खड़ी रहेगी। आपकी कोई भी रात के 12 बजे समस्या होगी तो आप अपने ताई को बोल सकते हैं। इसलिए साथियों, मैं आप लोगों को हाथ जोड़ के गुजारिश करता हूँ कि आप लोगों ने बहुत लोगों को देख लिया है,
बीजेपी को देख लिया, कांग्रेस को देख लिया, राष्ट्रवादी को देख लिया, एक बार अपने ताई को चांस दे के देखो और फिर देखो कितना परिवर्तन होता है। मैं आपसे इसी अपील के साथ कि आप भारी वोटों से ताई को चुनकर दोगे, अपनी वाणी को विराम देता हूँ। जय भीम, धन्यवाद। मी ॲडव्होकेट सुनील डोंगरे, प्रदेशाध्यक्ष बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र राज्य। महाराष्ट्रामध्ये बरं आता इतिहास जर पाहिला तर आपल्याला असं लक्षात येतं की फुले आंबेडकरी चळवळीला म्हणजेच BSPला सुद्धा हे फार अवघड गोष्ट आहे. आपल्याला कशी सोपी कसली अवघड गोष्ट आहे? निवडून आत्तापर्यंत जी निवडणुकीच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर जनरली महाराष्ट्रामध्ये जे BSPची प्रगती पाहिजे ही प्रगती आज दिसत नाही आहे आजपर्यंत. असा समज आपण तो कसा खोडून काढाल? मी तुम्हाला सांगू इच्छितो की आताच नगर परिषद नगरपंचायतचे इलेक्शन झाले. कदाचित तुम्हाला माहीत नसेल, सर्वात जास्त सीट्स बहुजन समाज पार्टीने लढवल्या. त्याचप्रमाणे आता जे महानगरपालिकेचे इलेक्शन होत आहे, 29 महानगरपालिकांपैकी 27 महानगरपालिका बहुजन समाज पार्टी स्वतःच्या बलबुत्यावर अकेले दिल्ली चलो अपने बलबुते चलो इस नारे के साथ लढ रही. आणि आताच रिझल्ट आले, त्यामध्ये आम्ही 11 सीट्स बहुजन समाज पार्टीने स्वतःच्या बलबुत्यावर जिंकल्यात. 23 सीटा आमच्या अवघ्या 1 ते 10 मतामध्ये, कुठे 15 मतं, पण 25च्या आतमध्ये आमच्या हारल्यात. मी तुम्हाला सांगू इच्छितो की ह्या ज्या 11 सीट्स आमच्या आल्या, त्या 11 सीटमध्ये आम्ही कोणासोबत मांडवली केलेली नाही आहे, आम्ही कोणासोबत ॲडजस्टमेंट केलेलं नाही आहे. आम्ही स्वतःच्या पायावर स्वतः अकेले चलो इस नारे के साथ खडे रहे. आम्ही एकटे उभे राहिलेलो आहोत आणि आताही महानगरपालिकेमध्ये आम्ही एकटे उभे आहोत. एकटे याच्यासाठी आहोत कारण की बरेच लोक म्हणतात तुम्ही ॲडजस्टमेंट नाही करत. विचारांची ॲडजस्टमेंट होऊ शकत नाही साहेब. विचारासोबत आम्ही कधी ॲडजस्टमेंट करत नाही. BJP सोबत जर RPI सोबत जात असेल तर मला या विचाराची कशी ॲडजस्टमेंट होते? सर, या पुण्यामध्ये आपण पुण्यातले जे काही प्रभाग आहेत या ठिकाणी किती उमेदवार आहेत आपले? मी तुम्हाला सांगू इच्छितो की पुणेमध्ये 2 महानगरपालिका आहे. पुणे जिल्ह्यामध्ये एक पुणे महानगरपालिका आणि एक पिंपरी चिंचवड महानगरपालिका. पुण्यामध्ये आम्ही 35 कॅन्डिडेट उभे केलेले आहेत आणि पुणे पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही 21 कॅन्डिडेट उभे केलेले आहेत. पुण्यामध्ये किती येतील असा तुमचा विश्वास आहे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये किती उमेदवार त्याला असा अंदाज आहे आपला? बघा, आम्ही इलेक्शन लढतो स्वाभिमानासाठी. बाबासाहेबांचा हत्ती, बाबासाहेबांचा विचार, फुले शाहूंचा विचार हा घरोघरी पोहोचवण्यासाठी आम्ही इलेक्शन लढतो. आणि मान्यवर कांशीराम साहब नेहमी म्हणायचे की जब जब इलेक्शन आता, इलेक्शन हमारे लिए अपॉर्चुनिटी है लोगों के बीच में जाने का. म्हणून आज जे आम्ही लढतो आहे, 35 कॅन्डिडेट लढत आहे, प्रत्येकजण कार्यकर्त्याचे 10-10, 20-20 रुपये जमा करून आपल्या भरोशावर बाबासाहेबाचे विचार घरोघरी पोहोचवण्यासाठी लढत आहे. आणि आम्ही अपील केलेली आहे संपूर्ण आमच्या बहुजन जनतेला की तुम्हाला जर इथे परिवर्तन हवं असेल, डेव्हलपमेंट हवं असेल, तर तुम्ही BSPच्या संपूर्ण नगरसेवकांना निवडून द्या. आपण जे कॅन्डिडेट उभा केलेले आहेत यात कुठला क्रायटेरिया लावलेला आहे आपण उभा करताना? क्राइटेरिया एकच असतो कि जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. बराबर. तो इसी क्राइटेरिया पे चलते हुए हमने संख्या के आधार पर सभी समाज के लोगों को, बहुजन समाज के लोगों को हमने यहाँ पर टिकटें दी हैं और हम आपण यात किती जातींना किंवा किती वेगवेगळ्या जातीच्या लोकांना उभा केलेला आहे, काय सांगू शकाल? आम्ही यामध्ये मुस्लिम समाजाचे लोक, OBC, अदर कास्ट, ओपन कास्ट सर्व लोकांना आम्ही यामध्ये तिकीटं दिलेली आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं SC समाज जास्त आहे, पण आम्ही सर्व समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे असं काय सांगू शकाल की बाबा या विभागामध्ये म्हणजे पुणे विभागामध्ये इतके आहेत आणि चिंचवड, पिंपरी चिंचवड या विभागामध्ये इतके आहेत, असं काय डिफरन्स सांगू शकाल का? मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या बगलमध्येच प्रभाग नंबर 2मध्ये मुस्लिम समाजाला एक आणि एक OBC समाजाला आम्ही चान्स दिला. सोबतच इंद्रेकरांचा 6 नंबर आहे ना, 1 नंबर प्रभाग, त्याच्यामध्ये सुद्धा 6 नंबर प्रभाग आहे. त्याच्यामध्ये आम्ही इंद्रेकर स्वतः OBC आहेत, एक मुस्लिम समाज आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही ते आमची ताई आहे, गायकवाड ताई उभी आहेत, तिथे सुद्धा एक OBC आणि एक SC असा. म्हणजे आम्ही प्रयत्न केला आहे की प्रत्येक ठिकाणी समतोल राखला पाहिजे, सर्व समाजाच्या लोकांना एकत्रित करून आम्ही लढलो पाहिजे.
बरं, आता या विभागामध्ये पुणे आणि इकडं आपल्या सभा अशा किती अरेंज केलेल्या आहेत, काय सांगू शकाल का सध्या? आम्ही 9 आणि 10 तारखेला मोठ्या सभा अरेंज केलेल्या आहे. नुक्कड मीटिंग तर आमच्या डेली सुरू आहे, रॅली आमच्या डेली सुरू आहे, पण मोठ्या सभा ज्या आहेत त्या आम्ही 9 आणि 10ला आणि काही सभा 11 आणि 12ला अशा आम्ही आयोजित केलेल्या आहे. त्या सभेमध्ये माननीय खासदार राजाराम साहेब आणि मी स्वतः सोबत आमचे किरण आल्हाट साहेब जे या जिल्ह्याचे इन्चार्ज आहेत आणि निवडणुकीचे प्रमुख आहेत ते सर्व हे मॉनिटर करतील. तर सर, या ठिकाणी बोधिसत्व वंदनेला आपण ज्या मुलाखत दिलेली आहे याबद्दल बोधिसत्व वंदना आपला शतशः आभारी आहे. जय भीम. जय भीम. थँक्यू.